नमस्कार बालमित्रांनो. काय मग कविता ऐकून ऐकून कविता वाचून त्याचे काही शब्द लिहून त्यातले प्रश्न उत्तर करून मजा आली ना? खरं तर कविता ही प्रत्येकालाच आवडत असते, होय की नाही? परंतु या कवितेचा आशय समजणं ते सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं आणि म्हणून आज आपण 34व्या दिवसामध्ये कवितेचा आशय समजून घेणं ही गोष्ट करणार आहोत बरं का. कवितेचा आशय समजून घेणं. आता आपण या ठिकाणी इथे कवितांचा आशय समजावून घेणं. आता कवितांचा आशय समजावून घेताना आपल्याला आणखी हाताशी एखादी कविता असली पाहिजे, होय की नाही? तर ही कविता आता कोणती आहे ती आपण पाहूयात. सुंदर घर, शब्दांचं घर अशी ही एक कविता आहे बघा. शब्दांचं घर. आता किती सुंदर आहे बघा. सगळीकडे शब्द आहेत, विरामचिन्ह आहेत, म्हणजे झाडं सुद्धा शब्दांचीच आहेत, बगीचा सुद्धा शब्दांचाच आहे. किती सुंदर कल्पना आहे ही कवींची. पाहूया. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. विरामचिन्हांचीही होती सोबत वरचे वर, विरामचिन्हांची होती सोबत वरचे वर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. किती छान आहे की नाही? पुढे बघा. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर, मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कानो काणी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, कानो काणी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवती भवती झिरपत राही गाणे काळीज भर, अवती भवती झिरपत राही गाणे काळीज भर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आवडली का कविता? आता मुलांनो तुम्ही एकदा वाचून पहा. हा, एकदा वाचा बरं. कसं आहे की नाही? काना मात्रा वेलांटी स्वर पण आहे त्याच्यामध्ये. आणि छप्पर कशाचं केलंय तर रेघांचं केलेलं आहे. तर अशा पद्धतीने अशी ही आगळी वेगळी कविता, मला असं वाटतं तुम्हाला ही खरंच खूप आवडली असेल. आवडली आहे ना? आता या कवितेमध्ये कवी कल्याण इनामदार यांनी आपल्या भोवतालचे शब्दांचे वापरणे कसे सुंदर आहे याचं वर्णन केलंय. भाषेद्वारे आपण आपले विचार सुख दुःख व्यक्त करू शकतो हा विचार मांडला आहे. ठीक आहे. तर असा हा सुंदर विचार या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा हवं तर तुम्ही ती कविता बघू शकता की सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. तर असे स्वर पण आहेत, अक्षर आहेत, विरामचिन्ह आहेत, रेघा आहेत आणि असं हे सुंदर घराचं कवी कल्याण इनामदार अत्यंत गाजलेले कवी त्यांनी हे वर्णन केलेलं आहे. पुढे जाऊयात. आता आणखीन एक छानशी कविता तुमच्यासाठी बरं का मुलांनो. ऐका, म्हणा, वाचा.
घर नाही चार भिंती, घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर म्हणजे आनंदी वास्तू. वास्तू म्हणजे काय? पुन्हा घर. आणि ते कसं घर? तर आनंदी वास्तू. घर नाही नुसत्या खोल्या, घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता पसारा, घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो चेहरा. घराला असते कहाणी, घराला असतो चेहरा. घर शिकवते पहायला, घर शिकवते पहायला, चालायला, धावायला. घर शिकवते पहायला, घर शिकवते पहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला, दुःखाचा डोंगर चढायला. अशी ही घराची खूप सुंदर कविता. काय काय असतं घरामध्ये ना? घरामध्ये नात्यांचा जिव्हाळा असतो. घर म्हटलं तर ही शिक्षणाची पहिली शाळा असते. घरामध्ये नुसता पसारा नाही तर घर असतं एक निवारा, होय की नाही? आणि घराला, प्रत्येक घराची एक कहाणी असते की हे घर केव्हा बांधलं, का बांधलं, कोणी बांधलं, कशासाठी बांधलं, कुठे बांधलं, वगैरे वगैरे. तर प्रत्येक घराला अशी एक कहाणी असते आणि प्रत्येक घराला आपला एक चेहरा असतो. म्हणजे काय? प्रत्येक घर आपल्यातून जणू काहीतरी सांगत असतं. छान आहे ना? त्यानंतर शेवटच्या कडव्यामध्ये घर शिकवते पहायला, चालायला, धावायला, लढायला आणि चढायला सुद्धा. तर अशी ही घराची कविता किती किती सुंदर आहे की नाही? आहे की नाही? आवडली आहे? आता मी पण तुमच्यासाठी मुलांना एक कविता म्हणू. आधी त्या कवितेचे आपण आधी प्रश्न पाहू बरं का. कवितेतील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द शोधा व लिहा. म्हणजे काय? यमकरूपी शब्द लिहायचे आहेत. आता यमकरूपी शब्द जसं की भिंती, कृती, वस्तू, वास्तू, खोल्या, ओल्या, जिव्हाळा, शाळा, पसारा, निवारा, चेहरा, पहायला, चालायला, धावायला, लढायला, चढायला. हे सगळे म्हणजे आता त्या त्या गटाने तुम्ही तुमचे बरोबर यमक रूपी शब्द हे सांगू शकता. आहे की नाही? छान आहे. चला, तर मग तुम्हाला आता हे यमक रूपी शब्द समजले. आता तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पहा आणि त्यांची यादी तयार करा. बघा, प्रत्येक घराला अशी खूप वेगवेगळी नावं असतात आणि या घरांची नावं खरंच काही मजेशीर पण असतात, काही खूप चांगला अर्थ असलेली असतात. तर काही घरांवर आपल्या आई वडिलांच्या स्मृतींबद्दलच्या आठवणी असतात. तर आता या कवितेतल्या कोणत्याही 2 ओळी तुम्हाला ज्या आवडतील त्या घ्या आणि त्याचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. आता जर मला विचाराल तर मी असं म्हणेल की मला आवडलेली, म्हणजे मला तर खूपच सगळ्या ओळी आवडल्या, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. म्हणजे सतत खंबीर राहा, संकटांना डगमगू नका आणि दुःख आली तरी त्यावर मात करायला पाहिजे, असं आपल्याला घर शिकवतं. अशा शेवटच्या 2 ओळी मला खूप खूप आवडलेल्या आहेत. पुढे तुम्हाला एक काम पण दिलंय. तुमच्या घराचं चित्र काढून रंगवा व त्याचे 6 ते 7 वाक्यात वर्णन करा. कराल का रे? तुमच्या घराचं म्हणजे तुमच्या घरासारखं एखादं चित्र तुम्ही काढू शकाल
आणि त्या घराबद्दल तुम्ही 6 ते 7 ओळीत वर्णन करू शकाल. आणि घर या विषयाशी संबंधित कवितांचं संकलन करा आणि थोडक्यात भावार्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. नक्की करा मुलांनो. हे सारं अशासाठी करायचंय की आपल्याला कविता समजून घ्यायच्यात. तर आता या कवितांच्याच अनुषंगानं मी तुम्हाला एक छोटीशी माझी कविता ऐकवते. कवितेचं नाव आहे स्वच्छ भारत अभियान. शीर्षक आहे स्वच्छ भारत अभियान. ही कविता आकाशवाणी पुणे केंद्रावर सुद्धा प्रसारित झाली होती. ऐकूयात. स्वच्छ भारत अभियान. भारत भूची वाढवू शान, गावू मंगलगान. भारत भूची वाढवू शान, गावू मंगलगान. मिळून सारे हाती घेऊ स्वच्छ भारत अभियान. मिळून सारे हाती घेऊ स्वच्छ भारत अभियान. आरंभ करूया घरापासून, मग आपुला शेजार. रस्ते गल्ल्या चौक बागा, भरतो जेथे बाजार. आरंभ करूया घरापासून, मग आपुला शेजार. रस्ते गल्ल्या चौक बागा, भरतो जेथे बाजार. निर्मळ ठेवू परिसर आपला, दिसेल ना हो छान. निर्मळ ठेवू परिसर आपला, दिसेल ना हो छान. मिळून सारे हाती घेऊ स्वच्छ भारत अभियान. ओला आणि सुका कचरा करू वेगवेगळा, पर्यावरण रक्षणाचा असे मार्ग हा गळा. ओला आणि सुका कचरा करू वेगवेगळा, पर्यावरण रक्षणाचा असे मार्ग हा गळा. जिरवून कचरा फुलवू बागा, जिरवून कचरा फुलवू बागा. सुपीक करू हो रान. मिळून सारे हाती घेऊ स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियान. वंद्या मासी सदैव अमुचे, जवान आणि किसान. वंद्या मासी सदैव अमुचे, जवान आणि किसान. प्रणाम सफाई कामगारांना, कार्य त्यांचेही महान. प्रणाम सफाई कामगारांना, कार्य त्यांचेही महान. दिव्यत्वाची जेथ प्रतीती, लाभोत या सन्मान. दिव्यत्वाची जेथे प्रतीती, लाभोत या सन्मान. मिळून सारे हाती घेऊ स्वच्छ भारत अभियान. भारत भूची वाढवू शान, गावून मंगलगान. भारत भूची वाढवू शान, गावून मंगलगान. मिळून सारे हाती घेऊ स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियान. तर अशी मुलांनो स्वच्छ भारत अभियान कविता की जी खरंच पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाची आहे. ओला कचरा सुका कचरा वेगळा वेगळा करणं अगदी काळाची गरज आहे. तर असं आपण सर्वांनी मिळून वागूयात आणि सफाई कामगारांना सुद्धा आपण त्यांचा सदैव मनामध्ये सन्मान करत राहूयात. अशा पद्धतीने आपण कवितेतला हा आस्वाद घ्यायला पण शिकलं पाहिजे. कवितेचा आशय समजावून घ्यायला शिकलं पाहिजे. वेगवेगळ्या कविता तुमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये येणारच आहे. तुमच्या या सगळ्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूयात उद्या.